धनंजय मुंडेंचं राजकारण तुम्ही सगळं जवळून बघितलेलं आहे. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? माझे आणि त्यांचे वाईट संबंध नव्हते, परंतु आमचे संबंध जवळचे राहिले नाही कधीपासून. एक पाठीमागची जिल्हा परिषदेची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी काही लोकांना शब्द दिले होते. राजकारणामध्ये काय आहे, दिलेले शब्द पाळले पाहिजे. अमुक एक यांना समजा आता आपण तुम्हाला बरोबर घेतोय, मला बरोबर घेताय आणि ह्या ताईंना बरोबर घ्या, तिघांना शब्द देऊन टाकायचे. तुम्हाला एक कमिटी देऊ, ह्यांना एक कमिटी देऊ, ह्यांना कमिट्या तर दोनच, तिघांना कसं काय देणार? मी त्यांना म्हणलं की तुम्ही हे खोटे नाटे शब्द देऊ नका. मी देऊ का शब्द ह्या ताईंना की बाबा गट एक, त्यांचा एक गट आहे, तुमचा एक गट आहे, माझा एक गट आहे. तर ते म्हणले हो देऊन टाका शब्द. मी त्या माणसाला बोलवलं, त्यांचे 3 सीट होते. तुमच्या बाबा कमिटी फायनल होईल, तुम्ही जा इकडं. ते गेले, इकडं गेले, परंतु त्यांना शब्द पाळला नाही. तो जो शब्द पाळला नाही तेव्हापासून आपण लांब होतो, 4 हात दूर. वाईट नाही, चांगलं नाही, आपलं तुम्ही तिकडं तुमचं तुम्ही. आणि त्यांना नंतर माणसंच दिसणार, त्याला आम्ही काय करावं? पण जेव्हा तोपर्यंत मंत्री झाले ना, ते मंत्री झाले, बीडचे पालकमंत्री झाले, नंतर ते माणसं विसरले, माणसं दिसेनाशी त्यांना झाले. पण जेव्हा हे तुमचे संबंध बरे होते त्यावेळेला तर वाल्मिक कराड होताच त्यांच्याबरोबर. नाही, 2019च्या नंतर आपलं त्यांचा काय संबंध राहिला? पण तुमचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड 1900 नंतर मोठा झाला. 1900च्या नंतर मोठा झाला. वाल्मिक कराड तोपर्यंत एवढा हे नव्हता, टोटली ताबा घेतला नव्हता. धनंजय मुंडे स्वतः 2019 पर्यंत बरे होते. 2019च्या नंतर ताबा घेतला आणि त्यावेळेस आमचं काहीच नाही राहिलं. आमचं जनादेश पळून नेला. त्यामुळं आम्ही आपलं सागर बांगला, देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे जायचं आणि तिथून उठून गावाकडे जायचं. आम्ही काय कोणाच्या मंत्रालयात बी गेलो नाही, 2.5 वर्ष मंत्रालयात गेलोच नाही. जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा त्यात बी फडणवीस साहेबांनी पुकारलं, म्हणले शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार. आता आम्हाला एवढं राजकारण कळत नाही.